राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित चांदा ॲग्रो 2024मध्ये शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर मिलेट्स ऊर्जा म्हणजेच मिलेट्सचा वापर करून 6,750 किलो पदार्थांची खिचडी तयार करून नवा विश्वक्रम स्थापित करण्याच्या तयारीत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा चंद्रपूर व कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदान चंद्रपूर येथे विष्णू मनोहर यांनी मिलेट्सची खिचडी तयार करायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 वर्ष मिलेट वर्ष म्हणून घोषित केल्यानंतर विष्णू मनोहर यांनी मिलेट्सच्या प्रचारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आतापर्यंत नागपूर, औरंगाबाद, नाशिक इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ तयार केले आहे. चांदा ॲग्रोमध्ये विष्णू मनोहर शुक्रवारी बाजरी हे मिलेट धान्य व सर्व भाज्यांचा वापर करून पूर्णान्न असलेली खिचडी तयार करण्यात आहे. त्यासाठी ते 10 फूट व्यासाची 5 फूट कढई वापरणार असून त्याकरिता सुमारे 500 किलो लाकूड वापरलं जाईल. मध्यरात्रीपासून खिचडी बनवायला मनोहर यांनी सुरुवात केली आहे. दुपारपर्यंत ही खिचडी तयार होणार असे शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितले. विष्णू मनोहर यांनी याआधी दिल्ली येथे 5,000 किलोची समरसता खिचडी तयार केली होती. तसेच खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे या मागणीसाठी नागपुरातील महाल भागात त्यांनी 5,000 किलोची खिचडी तयार केली होती. नुकतेच वनवासी कल्याण आश्रमाच्या डिलिस्टिंग कार्यक्रमासाठी त्यांनी 10,000 किलो मसाले भात व नागपुरातील खासदार सांस्कृतिक महोत्सवात विष्णू मनोहर यांनी श्री गजानन महाराजांना 6,500 किलो खिचडीचा नैवेद्य सादर केला होता. आज चंद्रपुरात कृषी महोत्सवानिमित्त 6,750 किलोच्या खिचडीचा विश्वविक्रम प्रस्थापित होणार आहे. आज हा मिलेट्सचा सगळ्यात मोठा विश्वविक्रम होतोय. 6,750 किलो भरड धान्य याची खिचडी, व्हेजिटेबल खिचडी इथे चंद्रपूरमध्ये करतोय आणि मी खूप खूप धन्यवाद देतो सुधीरभाऊ मुनगंटीवारांना की त्यांच्या पुढाकाराने हा विश्वविक्रम इथे होतोय. आणि तयारी रात्रीपासूनच सुरू झालेली आहे. जवळपास 10 फूट बाय 10 फुटाची ही कढई आहे आणि त्यामध्ये बाकी सगळे इंग्रेडियंट्स मिळून 6,750 किलो असा हा विश्वविक्रम होणार आहे.